विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या भागामध्ये लेक्चरमध्ये आपण बौद्ध साहित्याची माहिती पाहत असताना 5 पॉइंट समजून घेतलो. ते 5 पॉइंट कोणते होते ते आपण अगोदर त्यांची नावे पाहू आणि आपल्या 6व्या पॉइंटला आज सुरुवात करू. तर सर्वप्रथम आपण जी 5 साहित्य आपण पाहिली त्या साहित्याची नावे पाहत असताना सर्वप्रथम नंबर 1 चं जे त्रिपिटकापैकी 3 पिटक आहेत ते म्हणजेच बौद्ध धर्माशी निगडीत असणारी साहित्य रचना. त्यामध्ये नंबर 1 विनय पिटक, नंबर 2 सूत पिटक, नंबर 3 अभिधम्म पिटक. त्यानंतर नंबर 4 दीपवंश आणि महावंश, नंबर 5 महावस्तू. या 5 पॉइंटमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित सर्व बाबी आपण लक्षात घेतल्या. म्हणजेच गौतम बुद्धाचा जो बौद्ध धर्म आहे या धर्माशी निगडीत असणाऱ्या ह्या साहित्याचा अभ्यास 5 पॉइंटमध्ये पाहिलं. आज आपण 6वा पॉइंट लक्षात घेणार आहोत किंवा समजून घेणार आहोत, तो म्हणजेच ललित विस्तार. आता या ललित विस्तार या बाबीची माहिती पाहत असताना हा ग्रंथ महायान संप्रदाय या संप्रदायातील प्रथम उल्लेख केलेला ग्रंथ म्हणजेच ललित विस्तार. आता त्यालाच लालित्य किंवा सविस्तर वर्णन जे बौद्ध काळाचं आढळून येतं त्यालाच महात्मा गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित जे काही सविस्तर वर्णन हे ललित विस्तारमध्ये आढळून येतं. आता या ललित विस्तार या साहित्यामध्ये जे काही वेगवेगळ्या धर्माशी निगडीत वेगवेगळ्या बाबी आढळून येतात, त्याच पद्धतीने बुद्धांच्या जीवनातल्या ज्या काही घटना घडामोडीची माहिती आढळून येते. जे गौतम बुद्ध आहेत त्या गौतम बुद्धांच्या जन्मापासून लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झाला. लहानपणापासून शाक्य कुळामध्ये शुद्धोधन राजाचा पुत्र असल्यामुळे सर्व विलासपूर्ण जीवन त्याचं व्यतीत झालं. तरुण वयापर्यंत त्याला बाहेरच्या जीवनाची काहीही माहिती नसल्यामुळे तो राजवाड्यातच सर्व आपलं जीवन व्यतीत करत होता. पण अचानकपणे त्यांना राज्याबाहेर आल्यानंतर समाजातली स्थिती लक्षात आली. त्यानंतर समाजामधल्या जे काही दरिद्री लोक किंवा गरीब लोक असतील, जे काही रोगाने ग्रस्त असणारे लोक, त्याचबरोबर मृत लोकांची म्हणजे मृत्यू झालेल्या लोकांची अंत्ययात्रा, त्याचबरोबर जो काही भिक्षू वर्ग, अशा विविध बाबी समाजामध्ये आढळून दिसल्यानंतर त्यांनी विचार करायला सुरुवात केलं की आपण आत्तापर्यंत जे काही जीवन जगत आहोत ते म्हणजे ऐश आराम किंवा आपल्या विलासीपूर्ण जीवन त्यांचं होतं. पण त्यांना अचानक त्यांचा सांसारिक जीवन म्हणजेच यशोधरा ही पत्नी आणि त्याचे जे काही पुत्र राहुल यांचं आणि आई वडील या बाबी असताना सुद्धा त्यांना या सर्व सुखसुविधा असताना राजशाही सर्व सुखसुविधा असताना सुद्धा आत्मिक चिंतन किंवा सत्याचा शोध घेण्यासाठी ते वयाच्या 29व्या वर्षी राजवाड्यातून बाहेर पडले आणि त्यांनी घोर तपस्या करायला सुरुवात केली किंवा चिंतन करायला सुरुवात केली. जवळपासचे जे काही शिष्य असतील किंवा तत्कालीन स्थितीमधले असणारे साधू संत यांच्यासोबत तपस्या करायला सुरुवात केली. असे जीवन व्यतीत करत असताना त्यांना घोर तपस्या केल्यानंतर कैवल्य ज्ञान प्राप्ती म्हणजेच सर्व जे काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये होते
त्यांना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जे काही साक्षात्कार झाला आणि शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचं तत्वज्ञान जगाला सांगण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम त्यांनी सारनाथ येथे जे काही आपल्या 5 भिक्षूंना म्हणजे शिष्यांना जे प्रवचन दिलं सारनाथ येथे, तेव्हापासून ते बौद्ध धर्माशी निगडीत किंवा बौद्ध धर्माची शिकवण द्यायला सुरुवात केलं साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. म्हणजे आतापर्यंत मी जी ही घटना सांगितल्या अशा घटना म्हणजेच सर्व घटनांची माहिती त्यामध्ये घर सोडून आपले स्वतःचा संसार किंवा घर सोडून गेल्यानंतर गौतम बुद्धांच्या कौटुंबिक स्थितीचा किंवा जी काही पत्नी असेल मुलगा असेल यांच्या परिस्थितीचं वर्णन सर्व अशा विविधांगी बाबीचं वर्णन असे ललित विस्तार या ग्रंथातून आढळून येते. आणि यावरून काय समजतं तर गौतम बुद्धांच्या जन्मापासून गौतम बुद्धांच्या निर्वाण प्राप्तीपर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंतच्या विविध घटना आणि वेगवेगळ्या बाबीने परिपूर्ण असणाऱ्या अशा घटना मांडलेल्या बाबी या ललित विस्तार या ग्रंथाच्या माध्यमातून समजण्यास मदत होते. म्हणूनच ललित विस्तार हे जे काही साहित्य रचना किंवा बौद्ध साहित्य हे गौतम बुद्धाच्या सर्व बाबी त्यामध्ये जातक कथा म्हणून ओळखले जातात, ज्या गौतम बुद्धाच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या कथा ह्या मांडल्या गेल्या. त्यामुळेच हा ग्रंथ हा बौद्ध साहित्यातील महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणून मानला जातो. आपण हा 6 नंबरचा ग्रंथ लक्षात घेतला. नंबर 7 आहे तो म्हणजे सोदरानंद हा ग्रंथ. आता यामध्ये गौतम बुद्ध आणि त्यांच्या जीवनाशी निगडीत आणि धर्मासंबंधीचं तत्वज्ञान सांगताना अश्वघोष यांनी सोदरानंद नावाचा एक ग्रंथ मांडला. यामध्ये बुद्धाचं जीवन ज्यावेळेस गौतम बुद्धांना जे काही बाहेरचं जग समजायला लागलं बाहेर पडल्यानंतर राजवाड्यामध्ये, आणि या समजल्यानंतर त्यांना बाहेरच्या जगामधल्या ज्या काही दुःख वेदना त्याच्यानंतर जे काही संन्यास अशा विविधांगी बाबी मृत्यू सुख या वेगवेगळ्या बाबीची माहिती मिळायला लागली. आणि त्यांनी त्यावेळेसच निश्चय केला की हे सांसारिक जीवन हे नश्वर आहे आणि हे शेवटपर्यंत टिकणार नाही, काही काळानंतर हे जीवन आपलं संपणार आहे. मग यासाठी आपण सत्याचा मार्ग किंवा जे काही अंतिम ध्येय किंवा अंतिम जे काही उद्देश जीवनाचा हे शोधण्यासाठी म्हणून ते बाहेर पडले. तत्कालीन स्थितीमध्ये बुद्धांच्या ज्या जीवनामध्ये घडलेल्या घटना म्हणजे जवळपास 28-29 वर्ष ते सुख सुविधायुक्त सांसारिक जीवन व्यतीत करणारे एक राजकुमार म्हणून वाढले. 29व्या वर्षी त्यांनी सर्व बाबीचा परित्याग केला. स्त्री म्हणजे पत्नीचा कुटुंबाचा मुलांचा या सर्व बाबीचा परित्याग करून ते बाहेर पडले. कठोर तपस्या करण्यास त्यांनी प्रारंभ केला. या अशा प्रकारच्या बाबी त्याचबरोबर त्यांना आलेले विविध अनुभव किंवा तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी मांडलेले तपस्या केल्यानंतर त्यांना कैवल्य ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर बौद्ध धर्माचं तत्वज्ञान त्यांनी विविध भागामध्ये सांगण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम सारनाथ येथे त्यांनी तत्वज्ञान सांगितलं. पुढे मगध असेल पाटलीपुत्र असेल अशा विविध तत्कालीन स्थितीमधल्या ज्या प्रदेशामध्ये जाऊन त्यांनी मांडणी करायला किंवा तत्वज्ञान सांगायला सुरुवात केलं. या सर्व तत्वज्ञानाचं सार किंवा तत्वज्ञानाची माहिती ही सोदरानंद हे अश्वघोष यांनी मांडलेल्या ग्रंथामधून आढळून येते. म्हणून अश्वघोषांचा सोदरानंद जो ग्रंथ आहे हा तत्कालीन स्थितीमध्ये एक बौद्ध साहित्य रचना म्हणून एक महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. आता त्याच्यानंतरचा ग्रंथ लक्षात घेत असताना आपण बुद्ध चरित्र हा एक ग्रंथ आहे. त्यामध्ये बुद्ध चरित्र या ग्रंथाबद्दल माहिती पाहत असताना नंबर
आठचा ग्रंथ म्हणजे बुद्ध चरित्र. आता या बुद्ध चरित्र या ग्रंथाच्या नावावरूनच गौतम बुद्धांचं चरित्र ही माहिती आढळून येते. हा ग्रंथ सुद्धा अश्वघोष यांनी मांडला आणि हा ग्रंथ मांडत असताना या ग्रंथाची भाषा ही संस्कृत भाषा होती. यामध्ये आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गौतम बुद्धाच्या प्रारंभिक जीवनापासून म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या विविध घटना घडामोडी सांगण्याचं काम या बुद्ध चरित्र या ग्रंथामध्ये आढळून येतं. अश्वघोष यांनी जे बुद्ध चरित्र मांडलं त्यामुळे गौतम बुद्धांचा समग्र जो कालखंड किंवा इतिहास समजून घेण्यास आपल्याला मदत होते. हे नंबर 8चा पॉइंट. नंबर 9चा आहे तो म्हणजेच अवदान साहित्य. आता अवदान साहित्य या रचनेचा विचार करता पुष्यमित्र शुंग यांनी लिहिलेला हा साहित्य रचना. या साहित्य रचनेमध्ये शुंग घराण्याचा कालखंड ते सम्राट अशोकाच्या काळापर्यंतची माहिती पुष्यमित्र शुंग घराणं, त्याचबरोबर मौर्य घराण्यामधला सम्राट अशोकाचा कालखंड, हे सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला जो राजाश्रय दिला, बौद्ध धर्माला एक राजधर्म म्हणून त्यांनी घोषित केलं. कलिंगच्या लढाईनंतर सम्राट अशोकाने जो बौद्ध धर्माचं तत्वज्ञान सत्य अहिंसा अशा बाबीचा अंगीकार करण्यासाठी आणि आपण केलेल्या ज्या कलिंगच्या लढाईमध्ये घनघोर लढाईमध्ये झालेली जीवितहानी वित्तहानी सर्वात जास्त झालेले मृत्यू यामुळे तो धार्मिक बाबीकडे वळला आणि त्या काळामध्ये हिंदू धर्म किंवा जैन धर्म या धर्मा व्यतिरिक्त या धर्माऐवजी त्यांनी बौद्ध धर्माचा अंगीकार केला आणि बौद्ध धर्माच्या शिकवणीनुसार त्यांनी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन म्हणजेच बदल करून घेण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यावेळेस पुष्यमित्र शुंग असे या राजाच्या काळापासून ते चंद्रगुप्त मौर्य यांचा मौर्य कालखंड, सम्राट अशोक असेल, या विविध जे काही राजघराणे आणि ह्या राजघराण्याशी निगडीत असणाऱ्या बाबी आणि त्यांनी बौद्ध धर्माला सम्राट अशोकाने दिलेलं जे काही राजाश्रय, त्यामुळे बौद्ध धर्म भारत आणि भारताबाहेर म्हणजेच सम्राट अशोकाच्या जे काही संघमित्रा या जी मुलगी आहे यांनी भारताबाहेर जाऊन सुद्धा बौद्ध धर्म वाढवण्यासाठी प्रयत्न केला. या अवदान साहित्यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाल्यानंतर बौद्ध धर्म कसा वाढत गेला ही बाब या अवदान साहित्याच्या माध्यमातून केलेल्या विविध बाबीवरून समजून येण्यास मदत होते. आणि हीच बाब म्हणजे गौतम बुद्धाचा कालखंड आणि त्या काळाची राजशाही, वेगवेगळी परंपरा किंवा राजसत्ता याबाबतची माहिती ही आपला समजून घेण्यास मदत होते. हे झालं 9 नंबरचं पॉईंट. त्यानंतर 10 नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे मिलिंद पन्हो. आता मिलिंद पन्हो या बौद्ध साहित्य किंवा बौद्ध रचनेची माहिती पाहत असताना सर्वप्रथम आपण मिलिंद पन्हो या ग्रंथामध्ये 7 भागामध्ये तो विभाजित झाला आहे किंवा त्याचे खंड पडलेले आहे आणि हे बौद्ध धर्मातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणून ओळखलं जातो. आता या ग्रंथाची भाषा ही पाली भाषा आहे आणि हा ग्रंथ 2ऱ्या शतकामध्ये इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये
युनानी शासक म्हणजे मिलिंद पन्हो म्हणजे मिनॅंडर नावाचा एक युनानी शासक म्हणून ओळखला जात होता. आणि तो भारतामध्ये आल्यानंतर त्याला बौद्ध धर्माची जाणीव झाली किंवा बौद्ध धर्माबद्दल माहिती झाल्यानंतर त्यांनी त्या काळामध्ये बौद्ध धर्म समजून घेण्यासाठी विविध शंका आणि त्यांच्यामध्ये असणारे प्रश्न त्यांनी आपल्या मनातील ज्या काही शंका व असतील, अध्यात्माबद्दल असेल, धर्माबद्दल असेल किंवा आपल्या जीवनामधले विविध प्रश्न असतील, हे मांडण्यासाठी जी शंका कुशंका हे विचारण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये जिज्ञासू वृत्तीने त्यांनी नागसेन या बौद्ध भिक्षूकडे संवाद साधला. आणि या नागसेनने तत्कालीन स्थितीमध्ये मिनॅंडर म्हणजेच जो काही मिलिंद पुढे या युनानी शासक म्हणजे विदेशातला एक शासक होता मिनॅंडर, त्यांनी स्वतःचं नाव मिलिंद म्हणून नाव धारण केलं आणि त्यांनी बौद्ध धर्माच्या बाबी नागसेन कडून समजून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. म्हणजे बौद्ध धर्माचं सारासार विचार करून बौद्ध धर्माच्या बाबी समजून घेऊन आपल्या मनामध्ये पडणारे प्रश्न त्यांनी समजून घेण्यासाठी म्हणून नागसेन यांच्यासोबत बौद्ध धर्माशी निगडीत बौद्ध धर्माचं तत्वज्ञान ज्या विविधांगी प्रश्न निर्माण होतात त्यावर विचारलं आणि त्या सर्व प्रश्नांची जी काही मांडणी, प्रश्न जे विचारले त्याचं उत्तर, या सर्व बाबीचं संकलन, जे जे प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नांचं सार या मिलिंद पन्हो या ग्रंथामध्ये नागसेन यांनी त्यांचं जे काही समाधान करून घेतलं त्या सर्व बाबीची माहिती या मिलिंद पन्हो या ग्रंथामध्ये 7 भागामध्ये विभाजित आहे. आता यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये जे काही मिनॅंडर आणि त्याच्या सभोवताली किंवा तत्कालीन स्थितीमधली जी काही राज्यव्यवस्था याबद्दल विचार मांडताना जी अभिव्यक्ती असेल ते सुद्धा मांडलं गेलं. म्हणजे मनातले जे काही भाव प्रकट करण्याची विचार प्रणाली ती सुद्धा मांडण्यात आली. त्याचबरोबर चंद्रगुप्त यांचा राज्यकारभार किंवा राज्याधिकार, त्याचबरोबर व्यवसाय, त्या काळातले व्यवसाय कोणते होते, चंद्रगुप्त मौर्याने जो मौर्य राजवंश धनानंदाचा पराभव करून मौर्य राजवंश निर्माण केला त्याबद्दलची माहिती, त्या काळामधले जे काही व्यवसाय उद्योगधंदे याबद्दलची माहिती, त्याचबरोबर श्रेणी म्हणजे जे काही आज बँकिंगचे प्रकार असतो, बँक हुंडी म्हणून प्रकार, या बाबीची माहिती देण्यात आली. म्हणजे व्यवहार करण्यासाठी जे काही चलन व्यवस्था होती त्याबद्दलची माहिती, त्याचबरोबर सामाजिक रचना म्हणजे समाजामधले जे काही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वैदिक संस्कृतीपासून निर्माण झालेली जी काही एक रचना आणि त्या रचनेच्या आधारावरच म्हणजेच कर्मानुसार कार्य करणे किंवा धर्मानुसार वर्णद्वेषानुसार जे काही समाज रचना, त्याचबरोबर सामाजिक रचना म्हणजे श्रेष्ठ आणि कनिष्ठ वर्ग कशा पद्धतीचा होता, अशा सर्वांगी बाबी या सर्व बाबीची माहिती ही मिलिंद पन्हो या ग्रंथामध्ये आढळून येते. आतापर्यंत आपण जवळपास 10 पॉइंट बघितले. ते म्हणजेच त्रिपिटक बघितले 3, त्यामध्ये नंबर 1 विनयपिटक, सूतपिटक, नंबर 2, नंबर 3 अभिधम्म पिटक, नंबर 4 दीपवंश महावंश, नंबर 5 महावस्तू, नंबर 6 ललित विस्तार, नंबर 7 सोदरानंद, नंबर 8 बुद्धचरित्र, नंबर 9 अवदान साहित्य आणि नंबर 10 मिलिंद पन्हो. हे 10 पॉइंट म्हणजे आपण जवळपास 3 लेक्चरमध्ये आपल्या 3 व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे अभ्यासलो. ही सर्व साहित्य बौद्ध काळातील साहित्य रचना म्हणून ओळखली जाते.
आणि ह्या बौद्ध काळातल्या साहित्य रचनेवरूनच तत्कालीन स्थितीमधल्या बौद्ध धर्माची समग्र माहिती मिळण्यास मदत होते. तर आत्तापर्यंतचा जो आपण भाग बघितला तो म्हणजेच बौद्ध साहित्य याबद्दल आपण पूर्णपणे माहिती पाहिली. उद्याच्या भागामध्ये आपण जैन साहित्य म्हणजेच जैन धर्माशी निगडीत असणारं साहित्य जे वाङ्मयीन साधनं किंवा साहित्य म्हणून ओळखलं जातं जैन धर्माचं, त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर आतापर्यंत आपण वाङ्मयीन साधनामधले जे काही वैदिक साहित्य पूर्ण बघितलं, 11 पॉईंट बघितले. त्याचबरोबर बौद्ध साहित्य यामधले 10 पॉईंट बघितले. आता उद्याच्या पिरियडमध्ये आपण जैन धर्म किंवा जैन साहित्य, जैन धर्माशी निगडीत असणारं साहित्य जे प्राचीन काळाचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, या सर्व बाबीची माहिती आपण उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार.